मनीधारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी अंजली माशाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून अन्य 17 संचालकांचीही नियुक्ती याप्रसंगी बिनविरोध करण्यात आली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मनीधारी सहकारी गृहरचना संस्थेच्या 17 संचालकांसह अध्यक्षपदी कुमारी अंजली सिद्धराम माशाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली। सोलापूर शहर उपनिबंधक कार्यालयाकडून नव्याने नोंदणीकृत झालेल्या व सर्व सोलापुरातील सर्वात मोठ्या या संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी अक्कलकोट रोडवरील पुलगम मंगल कार्यालयात उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या सभेत सर्वानुमते निवडण्यात आलेले 17 संचालक याप्रमाणे: अंजली सिद्धराम माशाळकर, संगीता दशरथ वडतिले, सुधा संजीव कुमार इटकर, सुनीता सूर्यकांत गोडाळे, लक्ष्मी उमाकांत कोटे, अविनाश अशोक कटारे, स्मिता प्रसाद काळे, प्रेमा गुरुनाथ ढंगे, राजकुमार हनुमंतराव कलचेट्टी, काशीनाथ रामलिंग बिराजदार, अमोघ सिद्ध तानाजी साळुंखे, शंकर गुरुशांत गाडी, सुरेश येळमेली, सिद्धेश्वर नारायण श्रीगादी, नितीन सुभाष पतंगे, बाहुबली मलकारेप्पा वनकुद्रे व विलास बालय्या येमोल। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेचे उद्घाटन करण्यात आले आणि मनःशांतीसाठी प्रार्थना मांडण्यात आली। सुधा साळुंखे इटकर यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या नोंदणीचा संघर्षमय इतिहासाची माहिती देत आगामी कामाची आणि योजनांची माहिती दिली। मुख्य प्रवर्तक अंजली माशाळकर यांनी सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले, त्या सर्वांनी एकमताने मंजुरी दिली। उपनिबंधक कार्यालयाचे सहकारी अधिकारी श्रीकांत विठ्ठल कोरे यांच्या हस्ते संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र माशाळकर यांना सुपूर्द करण्यात आले। यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला। सभेस मेरिट हाऊसिंग सोल्युशन कंपनीचे संचालक वाशिमवाले केतन तनपुरे आवर्जून उपस्थित होते। त्यांनी या सभेस मार्गदर्शन केले। सभेचे सूत्रसंचालन वर्षा कबाडे यांनी केले। विशेष म्हणजे विकासक सर्वश्री मनोज शेठशहा, कनुभाई अग्रवाल, भूपतभाई यांनी शुभेच्छा देऊन नूतन संचालकांचे अभिनंदन केले। सभा संपल्यानंतर सर्व नूतन संचालकांना शुभेच्छा देण्यासाठी सभासदांनी गर्दी केली होती। सर्वांनी, विशेषतः महिलांनी अक्षरशः जल्लोष साजरा केला। सर्वांच्या चेहऱ्यावर वर्षभर केलेल्या परिश्रमाचे चीज झाल्याचे दिसत होते। ही सभा कमालीची यशस्वी झाल्यामुळे हाऊसिंग सोसायटी सभासद यांच्यात समाधान आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे।